आणि नक्की 6च्या 6 ठेवा स्टेटसला, आम्हाला बघायला सुद्धा आवडेल. क्या बात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं युवांना संदेश देखील पाहायला मिळतोय. जरा सामना देखील सुरू होतोय. पहिला बॉल पलटो डिलिव्हर्ड होतोय. पहिलाच बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. शॉर्ट कव्हरला एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. या पॉईंट मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करूया. प्रद्युतजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सबीरजी पाटील ठरतायत 26 धावा. त्यांनी केल्या 2 झेल टिपले. गोलंदाजीमध्ये विकेट्स मिळवले. इकॉनॉमिकल राहिले. पहिल्या सामन्याचे हिरो. धन्यवाद. हॅलो, वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कोकणेर गड प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस. सामना क्रमांक 2ला सुरुवात झाली, जिथे प्रज्वल स्मृती कुकडे या टीमने टॉस जिंकलाय आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी पारधी चॅम्पियन्स गिरनोल या टीमला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सुशांत पाटील आणि ऋषिकेश पाटील. यावेळेस चांगला बॉल डिलिव्हर्ड या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज पियुष पावडे याला आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी करताना 7 धावाधाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला परिपूर्ण करावी लागतील. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर घेतला जाईल 30 सर्कलमध्ये. यावेळेस बॉलला लिव्ह केलाय, कारण की हा बॉल होता वाईड बॉल. हा बॉल होता ट्रॅम लाईनच्या बाहेरचा, हे सांगितलं पंचांनी. आणि एक धाव ॲड ऑन झाली स्कोर कार्डवरती. 8 धावाधाव फलकावरती जॉईंट झाल्यात. 8 रन्स. डे 1चं क्रिकेट अतिशय दर्जेदार चांगलं पाहायला मिळतंय. पुन्हा गोलंदाज पियुष पावडे. कमी गतीचा वापर केला, रीड केलं होतं बॉलला. विक्रांत पाटील डीपमध्ये आहेत. बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. KGPL चौकार 4. संख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अतिशय चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत सुशांत हरिचंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पियुष पावडे शेवटचा बॉल घेऊन पॉवर प्लेच्या बंधनाचा P1चा बॉल आहे. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू ऑफ साईडमध्ये निघून गेला. शॉर्ट कव्हर पॉईंटला मिळते 1 धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते षटक क्रमांक 1 नंतर बिनबाद 13. या ठिकाणी संघमालक आणि सहसंघमालक आपणास विनंती आहे, आपण मंचाकडे यायचे. 2 सामने व्यतिरिक्त जे आपले संघमालक आहेत, धर्मवीर वॉरियर्स सागावे, संघमालक मान्य श्री धीरज प्रभाकर पाटील, त्याचप्रमाणे श्री आकाश सुरेश पाटील, आपण समालोचक कक्षाकडे यायचे, व्यासपीठाकडे यायचे. त्याचप्रमाणे साई स्पोर्ट्स सागावे
संघमालक श्री प्रतीक पाटील आपणही मंचावर यायचे. स्वयंभू कोकणेर संघाचे संघमालक मान्य श्री विकी पाटील, मान्य श्री दीपेश पाटील आपणही मंचावर यायचे. त्याचप्रमाणे प्रमोद स्मृती गुंदले संघमालक श्री योगेशजी पाटील आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. KGPL कोकणेर प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो. एक संघमालक म्हणून गेली 5 वर्ष आपण आमच्याशी जोडला गेलात. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. विक्रांत पाटील आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रज्ञ स्मृती कुकडे या टीमचे आयकॉन आहेत आणि हा संघ आपण पाहत आहेत. पूर्ण गोलंदाज ओव्हर दी स्टम्प्स. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला या ठिकाणी आणि जयजी पाटील सर यांच्या माध्यमातून चुकी होणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट पर्सन अँड वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ज्यांचा आदर्श घेऊन आज कित्येक क्रिकेटपटू क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत आणि क्रिकेटमध्ये आदर्श कसा असावा हे त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतंय. असे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत आणि फिट अँड फाईन आहेत. चांगले क्रिकेट ते खेळतात. सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं पाहायला मिळतं. प्रत्येकाला घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि मी तर म्हणेन की जयजी प्रकार पाटील साहेबांचा स्वभाव हा पिढ्यासारखा आहे, जो राजवाड्यामध्येही तीच चव देतो आणि झोपडीमध्येही तीच चव देतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आहेत. द ग्रेट पर्सन जयजी प्रकाश पाटील साहेब यांच्या माध्यमातून अचेल धावसंख्या फलकावरती आहे 13ला 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. राहुल पाटील यांची एंट्री होताना पाहायला मिळाली. यावेळेस मात्र एका हाताने काय कमालीचा झेल त्या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाला. अक्षय पाटील यांनी टिपलाय आजच्या दिवसातील आणि या सामन्यातील सर्वोत्तम झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. आता मात्र हितेशजी पाटील यांना यावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. प्राईड ऑफ कोकणेर ज्यांनी कोकणेर गावासाठी निरंतर क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि आजवर कित्येक रेकॉर्ड्स केलेले आहेत, कित्येक ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा असतो, ते म्हणजेच हितेशजी पाटील यांचा. परंतु दुसऱ्या बाजूनं कोण आहेत तर विक्रांतजी पाटील. हे 2 परममित्र आहेत आणि आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. बघूया कोण जिंकतंय, विक्रांत पाटील गोलंदाज की हितेश पाटील फलंदाज. पुढील बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. यावेळेस मात्र विकेट, विकेट हॅट्रिक. विक्रांत पाटील यांचं हे सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. KGPL सीझन 5 ची पहिली वहिले हॅट्रिक कोकणेरचा ब्रँड विक्रांत पाटील यांनी परिपूर्ण केले. ग्रेट बॉलिंग. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये अमोलजी रघुनाथ पवार यांना आपण पाहत आहेत, सह मालक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स सौजन्य केलेला आहे. आणि या विकेट हॅट्रिक करिता या स्पर्धेचे विश्वस्त साहेब सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. विक्रांत पाटील यांना पुन्हा विकेट मिळवतील का, डबल हॅट्रिक पाहायला मिळेल का, परंतु नाही, रिस्पेक्ट दिली गेली आणि असावं. कारण अमोलजी पवार यांना माहिती आहे की मागील 3 बॉलमध्ये आपल्या टीमचे 3 महत्त्वाचे विकेट गेलेत आणि येथून मला टिकून फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी आणि तेच त्याने केलंय. आता विक्रांत पाटील पुन्हा एकदा आणि समोर आहे त्याच गावातील कोकणेरचा वंडर बॉय ऋषिकेश पाटील.
फलंदाजी मार्कवर हलक्याशा हाताने यावेळेस टॅप केले गेलं बॉलला. अतिशय चांगला फटका. 1 धाव नाही तर 2 धावा मला परिपूर्ण करायच्या आहेत हे सांगतायत. नेहमीच त्यांचा जर्सी क्रमांक 17 आपण पाहिलाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकांचा खेळ संपला. इव्हेंटफुल ओव्हर विक्रांत पाटील यांचं पाहायला मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकानंतर 16 धावा 3 गडी बाद. संघमालक प्लीज आपणास पुन्हा एकदा विनंती आहे. धर्मवीर वॉरियर्स आपला सामना नंतर आहे. साई स्पोर्ट कोकणेरगड प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक आणि ती पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अपलोड देखील केली गेली. एक खासियत आहे जागृत राऊत यांची. ब्रँडॉव सरावले त्यांना काही सांगावं लागत नाही. या गोष्टी ते मात्र नितांत करत राहतात आणि असतात आणि तेच त्यांनी केलं. बॉलिंग मार्कवर आदरणीय जयजी पाटील साहेब यांना पण पाहतायत गोलंदाजी करताना. क्रिकेटचा अनुभवाचा भंडार आहे. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावरती नियंत्रण त्यांचं पाहायला मिळालं आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अमोल पवार आणि ऋषिकेश पाटील यांना मात्र आता एक पार्टनरशिप करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप यावेळी सुख करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल मात्र पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉपला वेगानं. क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार. चेंडू सीमारेषा पार. KGPL चौकार 4. धन्यवाद डीजे. पर्व 5वे आणि या 5ही पर्वामध्ये अत्यंत मोलाचे सहकार्य करणारे संघमालक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ते स्वयंभू कोकणेर या संघाचे संघमालक माननीय श्री विकी पाटील आणि माननीय श्री दीपेश पाटील यांचे व्यासपीठावर आगमन झाले. मी या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सल्लागार श्री संदेश भाऊंना विनंती करतो. आमचे चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. अमोल जी पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. धन्यवाद. आमचे सल्लागार मान्य श्री अशोक दामोदर पाटील आपल्यास विनंती आहे की आपण स्वयंभी संघाचे संघनायक जाऊया स्वागताकडे. या स्पर्धेला संघमालक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सहकार्य करत आहेत त्याबद्दल स्वयंभी कोकणर या संघ मालकांचं मी स्वागत करत आहोत. मी निमंत्रित करतोय विश्वस्त आदरणीय श्री प्रमोद पांडुरंग पाटील सागावे आपणास की आपण कोकणेर संघ मालकांचं या ठिकाणी शाल श्रीफल देऊन सन्मान चिन्ह देऊन त्याचे यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. स्वयंभू संघाचे संघमालक या ठिकाणी श्री विकी पाटील आणि मान्य श्री दीपेश पाटील या दोन्ही संघ मालकांचे आमच्या KGPLच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केले जाते. YouTube हे क्षणचित्र या ठिकाणी घ्यायचे आहेत.
यूट्यूबच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातात. धन्यवाद स्वयंभू कोकनेर, आपण या KGBL साठी संघमालकी घेऊन सहकार्य केल्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे धर्मवीर वॉरियर्स संघाचे संघमालक मान्य श्री धीरज प्रभाकर पाटील आणि मान्य श्री आकाश सुरेश पाटील यांचं आगमन झालेले. मी या ठिकाणी आपल्या लीगचे सल्लागार मान्य श्री अशोक दामोदर पाटील कोकनेर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या आपल्या संघ मालकांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत आणि सत्कार करायचे. गेली 5 वर्ष आपण या लीगसाठी अत्यंत मोलाचे योगदान केल्याबद्दल आम्ही लीगच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत, ऋण व्यक्त करत आहोत. धावसंख्या 28. (28) 28. गेल्या 5 वर्षामध्ये अत्यंत मोलाचे योगदान करणाऱ्या संघ मालकांसाठी सगळ्या पहिल्यामधून टाळ्या वाजल्या पाहिजेत की ज्यांच्या सहकार्यातून आपली ही लीग पार पडते, आपलं मोलाचे सहकार लाभते. KGBLच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत आणि सत्कार करत आहोत. धर्मवीर वॉरियर्स संघाचे संघ मालक श्री धीरज पाटील आणि श्री आकाश पाटील यांचे यथोचित स्वागत आणि सत्कार होतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेले आमचे समालोचक मित्र श्री राहुल चामी या ठिकाणी मी राजेश पावडे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण समालोचकांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. राहुलजी धनवा, एक सुमधुर आवाज, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक क्रीडा रसिक आणि एक चांगले खेळाडू. आपल्या माध्यमातून फक्त समालोचक समोर होतात, पण मी बघतोय की त्यांच्या मासवान प्रीमियर लीग मध्ये एक जबरदस्त तडाखेदार फलंदाज म्हणून, एक अष्टपैलू म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून शब्दांचे फटकार होतात, शब्दांचे चौकार आणि षटकार होतात, असे शब्द सम्राट राहुलजी धनवा यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केलं जाते. विक्रांतच्या हॅट्रिकसाठी श्री विजय पाटील नानिवली यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. खूप खूप धन्यवाद. पहिल्या हॅट्रिकसाठी चांगलं पारितोषिक लाभले, त्याबद्दल दात्यांचं मनापासून आभार. श्री योगेशजी पाटील आपण यायचे व्यासपीठाकडे. त्याचप्रमाणे साई स्पोर्ट संघ मालक श्री प्रतीक पाटील आपण सुद्धा यायचे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये एक प्रेक्षक, एक रसिक म्हणून नेहमी मंचावर उपस्थित असणारे गिरोळी गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री पद्माकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विपुल ठाकूर विनंती करतो की आपण पद्माकर भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. गेली 5 वर्ष आमच्यासाठी हक्काचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असतात. आपण यावेळेसही अगदी सकाळ सत्रामध्येच उपस्थिती लावली. आपलंही पुष्पगुच्छ देऊन आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असताना आमचे पंच पागदरे सर या ठिकाणी आहेत. मी या ठिकाणी विनंती करतोय हार्दिक पाटील आपण स्पर्धेला लाभलेले आपले पंच पागदरे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. ही स्पर्धा निर्विघ्ने पार पाडण्यासाठी पंचांच्या भूमिकेत असणारे त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत. खूप खूप धन्यवाद.
प्रमुख स्मृती संघाचे संघमालक श्री योगेशजी पाटील आपण विराजमान व्हायचे. त्याचप्रमाणे प्रतीक पाटील आपण सुद्धा इथे आगमन करायचं आहे, आपलं यायचं आहे. त्याचप्रमाणे गेली 5 वर्ष ज्यांच्या योगदानातून संघ मालकीतून या ठिकाणी संघ मालकी घेणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री योगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. प्रमुख स्मृती संघाचे संघमालक मी या ठिकाणी आमचे विश्वस्त श्री मधुकर पाटील आपणास विनंती करतो, आपले शुभ हस्ते आपण श्री योगेशजी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत आणि सत्कार करायचे आहे. गेली 5 वर्ष आपण या लीगसाठी संघ मालक म्हणून लाभलात. आपले मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. स्कोअर प्लीज. 37 रन्स, धावसंख्या 37. धन्यवाद. त्याचप्रमाणे या पंचकृषीमध्ये सगळ्या कार्यक्रम असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील, प्रत्येक कार्यक्रमामध्ये विराज डीजे म्हणून फेमस असणारे प्रोप्रायटर आमचे श्री शंकर शगणे यांचेसुद्धा आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी शंकर भाऊंना विनंती करतो, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या पंचकृषीमध्ये वालेगावचे सुपुत्र आणि या डीजे क्षेत्रामध्ये स्वतःचे एक चांगली ओळख देणारे श्री शंकर भाऊ, एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मी संजय भाऊंना विनंती करतो की आपण आपले डीजे ऑपरेटर प्रोप्रायटर श्री शंकर भाऊ सगणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण प्रत्येक वेळेस डीजे माध्यमातून सर्वांचे मनोरंजन कर. दर्शन पाटील बॉलिंग मार्कवर, नो बॉल पंचांनी सिग्नल केलं. या ठिकाणी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप करताना पाहायला मिळालेत. पार्टनरशिप असावी आणि ही पार्टनरशिप पाहायला मिळते. 4थ्या विकेटसाठी येताना पाहायला मिळालेले आहे. अतिशय चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. यावेळेस बॉलला उडवलंय, फ्रीडचा बॉल होता. ऋषिकेश पाटील कोकणेरचा वंडर बॉय, त्याने ठोकला या बॉलवर षटकार. 6. धावसंख्या पाहायला मिळते 46. दबाव, दडपण, प्रेशर, गोलंदाज या ठिकाणी हे काय करतोय हेच पाहायला मिळतंय. आतापर्यंत 10 धावा त्याने एका चेंडूमागे खर्च केल्यात, परंतु हे क्रिकेट आहे. येत्या काळामध्ये जरूर तो कमबॅक करेल. या घटना होतच राहतात क्रिकेटच्या खेळामध्ये, संघर्ष करावा लागतोच. धावा येत नव्हत्या, परंतु या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि फक्त एका बॉलचा खेळ झालाय. सुधारणा करावी लागेल. एक गोलंदाज म्हणून समोर ऋषिकेश पाटील आहेत, ज्यांची चर्चा आपण नेहमीच करतो. एक बेट्स बॅटर म्हणून, एक हँडसम क्रिकेटर म्हणून आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून, आणि ते मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत. म्हणून म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं फार आवश्यक असतं आणि तेच केलंय. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना राऊंड स्टंपनं. यावेळेस वेगासहित हा बॉल चांगला होता. यावेळेस कमबॅक केला गेला. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. म्हणून ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धक आणि मस्तकात जाग आणली, असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य आहे की जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, विजय तुमचा निश्चित आहे. आणि तोच आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला या बॉलवर.
हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस विकेटची दाट शक्यता आणि यस विकेट मिळताना पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हा विकेट पाहायला मिळाला. महेंद्रजी मोरे यांच्या सेफ फॅनमध्ये ते चुकी करणार नाहीयेत. त्यांचाही प्रवास एक संघमालक म्हणून खूप चांगला पाहायला मिळतोय, एक बॅटर म्हणून चांगला पाहायला मिळतोय आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. यतीनजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोकणेरचा ब्रँड कशा पद्धतीने फलंदाजी करतील, फिनिशिंग टच द्यावा लागेल. नेहमीच त्यांना पण फिनिशिंग टच देताना चांगलं पाहायला मिळतंय. ओपनिंगमध्येही यतीन पाटीलांचा खेळ आपण पाहिलेला आहे, परंतु यावेळेस एक नवीन पर्व, एक नवीन वर्ष आणि एक नवीन ऑपॉर्च्युनिटी ही त्यांना मिळते. बॅटिंग ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती यतीन पाटील आलेत फलंदाजी करण्यासाठी. पुढील बॉल ऑन साइडला, बॉलला उडवलंय. मी का उल्लेख केला फिनिशर म्हणून, यतीन पाटील यांचा रोल. त्यांनी आल्या आल्या केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषा पार. कोकणेर गड प्रीमियर लीग दमदार दर्जेदार षटकार 6. सहा धावा आणि धावसंख्या 53 या अंकावर जाऊन पोचली गेली. पोझिशन कुठलंही असू द्या, यतीन पाटील हल्ला करतोच आणि ते त्याने केलंय. यावेळी बॉल हवेत होता, सेफ झोनमध्ये लँडिंग झाली. तत्पूर्वी मिळतील 2 धावा, धावसंख्या 55 या अंकावरती. दरम्यान आपल्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आमचे मित्र श्री हर्षद रमाकांत पाटील यांचं आगमन होते. एक सामाजिक कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी आपल्या लीगला सहर्ष भेट होते. मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. श्री समीर पाटील आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. या ठिकाणी आत्ताच आपल्या व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे मित्र एक सामाजिक कार्यकर्ते श्री हर्षदजी यांचं आगमन झालेले. मी समीर पाटील विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण श्री हर्षदजी पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. रिव्ह्यू घेतला गेला यावेळेस. येस पंच आपण या कैलासजी पागदरे सर, दे टीव्ही अंपायर. थर्ड अंपायर आहेत ते येतील. जागृत राऊत आमचे स्मार्ट टेक्निशियन आहेत. मान्यवरांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिलंय. यावेळेस बघा आपण पंच आलेत आमच्या कॉम्बॉक्समध्ये आणि हा रिव्ह्यू चेक करताना पाहायला मिळालेत. थर्ड अंपायरांचा निर्णय, इट्स अ नो बॉल. हा नो बॉल पाहायला मिळतोय. कमरेचे वर बॉल होता आणि हा बीमर बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता फ्री हिटचा सिग्नल आहे. यतीन पाटीलांना पुन्हा संधी आहे मोठा प्रहार करण्याची. मोठा प्रहार होणार नाहीये, फ्लाइंग स्लिपमध्ये झेल होईल, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. एक धाव मिळते डेफिनेटली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 61 धावा. बघा दुसऱ्याच ओव्हरमध्ये लगातार 3 विकेट्स गेले होते, परंतु तदनंतर अतिशय चांगली पार्टनरशिप ऋषिकेश पाटील आणि अमोलजी पवार यांनी केली. यतीन पाटील यांनी चांगलं फिनिश केलं आणि संघाला नेऊन पोहोचवलंय. 61ला 4 टार्गेट 62 62 झाला. आपण टॉसकडे वळणार आहोत, जिथे धर्मवीर वॉरियर्स सागावे आणि स्वयंभू कोकणेर टीमचे कॅप्टन जॉईन होतील. आपण त्वरित यायचंय, याची आपण नोंद घ्या. हॅलो, धन्यवाद. त्याचप्रमाणे या लीगसाठी आपल्याला सहकार्य करणारे एक स्कोरर आदित्य खैरापाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून स्कोर अपडेट केला जाईल. त्या आदित्यचं आपण स्वागत करतोय.
मी या ठिकाणी विपुल ठाकूर विनंती करतो की आपले स्कोरर आदित्य खैरापाडा यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे पाटील नेटवर्क लाईव्ह प्रक्षेपण आपल्यासमोर जे येते ते पाटील नेटवर्कचे सहकारी आपले लाईव्ह ऑपरेटर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. लीगच्या वतीने आपलं सुद्धा आम्ही सहर्ष पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. मी विपुल ठाकूर विनंती करतो की आपण राऊत यांचं लाईव्ह नेटवर्क प्रक्षेपित करणाऱ्यांचं आपण या ठिकाणी टार्गेट 62 चला आपण टॉसकडे वळणार आहोत. धर्मवीर वॉरियर्स सागावे आणि स्वयंभू कोकणेर अशा दोन संघादरम्यान सामना पाहायला मिळेल. हॅलो, या पण टॉस करूया आणि मी विनंती करतोय नाणेफेकीचा कौल. चला धर्मवीर वॉरियर्स सागावे टीमचे कॅप्टन आपण या आणि मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी हर्षदजी रमाकांत पाटील साहेब, जे भारतीय जनता पार्टी पालघर तालुका पूर्व मंडळाचे अध्यक्ष आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटवर साहेबांचं नितांत प्रेम राहिलं आहे असे सन्माननीय हर्षदजी रमाकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. राहुलजी पाटील कॅप्टन आपण त्वरित या. धर्मवीर वॉरियर्स सागावे. या पण टॉस करूया. आदरणीय सन्माननीय हर्षदजी रमाकांत पाटील साहेब, एक दिग्गज व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आणि साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमतः कॉल असेल धर्मवीर सागावे टीमचा. हेड इज कॉल आणि टेल येतोय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे शिवशंभू कोकणेर या टीमने, स्वयंभू कोकणेर टीमने. धन्यवाद पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचं आहे. सन्माननीय हर्षदजी रमाकांत पाटील साहेब, एक दिग्गज व्यक्तिमत्व. या ठिकाणी नितेश भाऊ जॉईन झाले. टॉस आपण जिंकलाय. पहिला सामना आहे, आपला निर्णय. मी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारेन आणि आमच्यात थोडंसं आज बघायला गेलं तर लीगच्या हिशोबाने सगळे प्लेयर्स आम्हाला अजून गणित काय माहिती नाही, त्या हिशोबाने पहिलं क्षेत्ररक्षण घेऊन समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. कसं वाटतंय पाचवं पर्व खेळताना, काय म्हणाल? पहिलं पर्व ते पाचवं पर्व आतापर्यंत हा प्रवास कसा राहिलाय? KGPL कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कोकणेर गटाच्या सर्व खेळाडूंना त्यांनी एक उत्तम प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि त्यातून खूप खेळाडू वरती आलेत आणि त्याचा फायदा त्यांना गावाच्या टीमसाठी होतोच आहे. आणि तसंच मी सर्व कमिटीचं धन्यवाद करेन की अशीच लीग आणि असाच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उभा करून देत जा. थँक्यू व्हेरी मच. होते स्वयंभू कोकणेर टीमचे कॅप्टन. तदनंतर धर्मवीर वॉरियर्स सागावे टीमचे कॅप्टन जॉईन होतील. जर आपण टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्हाला सुद्धा क्षेत्ररक्षण करायचं होतं. ठीक आहे, टॉस हरलो आहेत, मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. प्रथम फलंदाजी करायची आहे. काय माइंडमध्ये चाललंय की या टोटलपर्यंत आम्हाला काही करून 5 षटकामध्ये पोहोचायचं आहे? नक्कीच 60+ आमचा टार्गेट असणार आहे. त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही.
नक्कीच. आणि त्याकरता तुमचे टॉप ऑर्डरचे बॅटर कोण आहेत त्यांची नावं? वृंदावन पाटील आहे, हार्दिक पाटील आहे, अविनाश पाटील आहे, मी आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे होते धर्मवीर वॉरियर्स सागावे टीमचे कॅप्टन. तर टॉस बॉक्समधून न्यूज आहे, नाणेफेकीचा गोल जिंकलाय स्वयंभू कोकणेर या टीमने आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो. स्वागताच्या या औपचारिकमध्ये एक आपले असे कॅमेरेमॅन जे आपल्यापासून उंचावर आहेत, ज्याच्या आपण जाऊ शकत नाही, पण शब्दफुलांनी मी उत्सव मिश्रा यांचं स्वागत करतोय की आपण एक उंचावर राहून चांगल्या प्रकारे क्षणचित्र आपण टिपत आहोत. आपल्याही लीगच्या वतीने मनापासून खूप खूप स्वागत. हॅलो. धावसंख्या 11 या अंकावरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 झाले कंप्लीट. 11 धावा सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. 11चा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा क्रिकेटमधील 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान हे आपल्या डोळ्यासमोर येतं. कारण क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाही आहे, तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहेत. म्हणून म्हणतात ना की टीमचा फुल फॉर्म काय, तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरी वन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. टुगेदर एव्हरी वन अचीव मोर, अशा प्रकारे आपण पाहत आहेत. 11 धाव फलकावरती, 11 रन्स. एका साईडनं अक्षय पाटील आहेत, दुसऱ्या बाजूनं जयजी पाटील आहेत. आता 24 बॉलमध्ये धावा कराव्या लागतील 51. आता टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. म्हणतात ना क्रिकेटमध्ये फलंदाजी कशी असावी, सुरुवात स्लो लोकलने करावी, तदनंतर फास्ट लोकल पकडायची असते, तदनंतर फास्ट लोकलची राजधानी एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि राजधानी एक्सप्रेस नंतर मात्र बुलेट ट्रेनचा प्रवास करायचा असतो. हा प्रवास मात्र करावा लागेल आता फलंदाजांना. इथे जी पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. बघा, फलंदाजीमध्ये लवकर बाद झाले 0 धावसंख्येवरती, परंतु दुसरी संधी मिळते. क्रिकेट असा खेळ आहे ना जिथे तुम्हाला गोलंदाजीमध्ये कधी कधी आपण फ्लॉप ठरतो, संधी मिळते फलंदाजीमध्ये. फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरलो की संधी मिळते गोलंदाजीमध्ये. परंतु पहिल्याच बॉलवर जयजी पाटील यांनी स्वागत केलं हितेश पाटील यांचं. 4 धावे रे. वेलकम. बाउंड्री, चौकार, 4. धन्यवाद. दरम्यान आपल्या या स्पर्धेला कुमार पवन संतोष पाटील कुकडे यांच्याकडून 1000 रुपये देणगी आलेले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. पहिलाच बॉल चौकार, 15 धावा. 23 बॉलमध्ये 47 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. पुन्हा गोलंदाज हितेश पाटील. यावेळेस वेगासहित आतमध्ये बॉल आला होता. बघा, बॅट आणि पॅडमध्ये छोटासा गॅप होता, त्याच गॅपमधून बॉल डिलिव्हर्ड झाला. सातत्याने आपण ही बॅटल पाहिलंय, कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत. KGPLच्या माध्यमातूनही आपण त्यांना नेहमीच पाहिलेलं आहे, KPLच्या माध्यमातून पाहिलंय, कुणबी वर्ल्ड कपच्या माध्यमातून पाहिलंय, गटाच्या जेव्हा सामने होतात तेव्हा देखील त्यांना आपण पाहिलंय. 18 क्रमांक. दुसऱ्या बाजूनं 7 क्रमांक. यावेळेस दांडी 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 गुल, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, बिग विकेट डाऊन. घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी साय धन्यवाद DJ. विकेट मिळवला 15 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. बघा, चौकार आला, परंतु तदनंतर हितेश पाटील यांनी सांगितलं
आय एम अ गुड बॉलर, आय एम अ ग्रेट बॉलर, आणि ते त्यांनी कमबॅक केलं. महेंद्रजी मोरे यांना आपण पाहत आहेत, संघमालक आहेत आणि एक चांगले बॅटर आहेत हे देखील आपण पाहिलंय. एक धाव परिपूर्ण करताना अमोलजी पवार यांना आपण पाहिलं त्या क्षेत्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स जो सौजन्य केला गेलाय, असे दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि संघ सहमालक आहेत, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. धावसंख्या आहे 17 धावा धाव फलकावरती. धावांना अंकुश लावण्याचं कार्य केलं आहे गोलंदाज हितेश पाटील यांनी. म्हणून म्हटलं होतं की दुसरी संधी जेव्हा जेव्हा मिळते ना, तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं. ही संधी ॲडम मार्क्रमला मिळाली. जेव्हा आपण प्रिव्हियस इयरमध्ये टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपचा सामना बघितला जागृत राऊत, आणि त्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड आऊट झाले 0 धावसंख्येवरती, परंतु त्याच ॲडम मार्क्रमने साऊथ आफ्रिका टीमला मात्र टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकून दिली, शतक झळकवलं. आणि म्हणून दुसरी संधी जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं, आणि हेच पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 19 धावा धाव फलकावरती. फक्त आणि फक्त या षटकामध्ये आपण जर बघितल्या 8 धावा दिल्या आणि एक महत्त्वाचा विकेट मिळवला हितेश पाटील यांनी. आपण पाहताय ती स्पर्धा कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग. आजचा पहिला दिवस 10 जानेवारी 2026. उद्या फायनल डे, अंतिम दिवस 11 जानेवारी 2026 पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आणि नेत्रदीपक आयोजन नियोजन जे आपण पाहत आहेत. सन्माननीय संदेशजी वसंत पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पाडताना आपण पाहतोय. आता टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू आहेत आणि 43 धावा. हे मॅचचं समीकरण म्हणून म्हणतात ना की शर्यत वाहनांची असू दे किंवा मग आयुष्याची असू दे, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 16ला 3 विकेट धक्के पाहायला मिळाले होते, कारण की हॅट्रिक घेतली होती विक्रांत पाटील यांनी. यावेळेस आपण जर बघितलं 19 लायक आहे. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये वेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाही आहे. माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे आपण प्रेडिक्शन करू शकत नाही आहेत. 19ला 1, 2 ओव्हर नंतर 18मध्ये करायचे आहेत 43. चला घाई करा प्लीज. पहिला बॉल कमी गतीने यावेळेस बॉल डिलिव्हर्ड केला गेला. चांगल्या पद्धतीचा हा बॉल जो पाहायला मिळतोय अक्षयजी पाटील पाहायला मिळत आहेत, ज्याने अतिशय चांगला झेल परिपूर्ण केला, सर्वोत्तम झेल जो पाहायला मिळतोय. संघमालक देखील त्यांचा रोल पाहायला मिळतो अक्षयजी पाटील यांचा. कॅच ऑफ द डे साठी ही पारितोषिकं आहेत आणि नॉमिनेट त्यांचं नाव देखील पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल, कम बॅक केलंय गोलंदाजांनी. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि ही विकेट मात्र मिळाली. अशा पद्धतीने आतापर्यंत हे क्रिकेट आपण पाहत आहेत. खूप सुंदर पद्धतीने जो टॉस बॉक्स आम्हाला सौजन्य केला गेला आहे आदरणीय सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार साहेबांच्या माध्यमातून. गिरनोली महाराष्ट्र राज्य लॉटरीचे प्रोपरायटर आहेत नोवेल्टी स्टोअर, त्यांचं आपण पाहिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य केलेलं आहे टॉस बॉक्स. मैदानाच्या आतमध्येही त्यांचा खेळ आपण अतिशय चांगला आणि दर्जेदार पाहायला मिळाला. आता मात्र जबाबदारीची जाणीव ठेवूनच येथून क्रिकेट खेळावं लागेल, कारण खूप सारे डॉट बॉल्स पाहायला मिळालेत आणि म्हणूनच आता मात्र टिकून फलंदाजी करावी लागेल आणि योग्य त्या वेळी योग्य तो फटका मात्र खेळावा लागेल. राहुल पाटील अनप्लेबल ठरले आतापर्यंत. याही वेळेस चांगला बॉल, खोलवर टप्प्याची लेंथ लाईन. समीरचं बॅकअप मिळालंय ते म्हणजेच फ्लाइंग स्लिपमध्ये.
बॅटची एज यावेळेस होती. चांगली गोलंदाजी, मिस्ट्री गोलंदाजी मी तर म्हणेन, कारण की बॅटरला समजत नाहीये आर्म ॲक्शनचं बेनिफिट मिळतोय. 19 धावेवरती जणू काही धावसंख्या रुसलेली आहे, अशा प्रकारचं आतापर्यंत आपण पाहिलंय. 4 चेंडू अनप्लेबल. आउटस्टँडिंग बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालंय. मागच्या इनिंगमध्ये विकेट हॅट्रिक, या इनिंगमध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? राहुल पाटील यांची गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. समजत नाहीये बॅटरला. मिस्ट्री बॉलर, मॅजिकल बॉलिंग स्पेल, आणि हा डॉट बॉल एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. कोकणेर गट प्रीमियर लीग मधील पहिलं मेडन ओव्हर, पहिलं निर्धाव षटक हाताळलंय राहुल पाटील यांनी. काय कमालीची गोलंदाजी, योग्य टप्प्यावर ते नियंत्रण. मिस्ट्री मिस्ट्री अँड मिस्ट्री ही चर्चा राहील आजच्या दिवसामध्ये राहुल पाटील यांची. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद. वेलकम बॅक. आपण पाहतायत कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग डे 1. 12:43. 21.50च्या सरासरीने आत्ता पुढे जावं लागेल. हितेश पाटील समोर आहेत. सोपं नाहीये फलंदाजी करणं. बॉलिंग लाईनअप अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. चौथं षटक. पहिला बॉल. हा लगातार 7वा चेंडू डॉट येतोय. खूप सारे डॉट बॉल्स पाहायला मिळालेत. बॅटर सेट झाले नाहीये, फक्त षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न ते करतायत. परंतु म्हणतात ना, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने आणि चांदी नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये काही असे चेंडू असतात त्यांची प्रतीक्षा करावी लागते. अच्छे गेंदो का सन्मान करो, बुरे गेंदो का अपमान करो. आणखीन एक डॉट बॉल. धन्यवाद राहुलजी. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या महागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय बाबरावजी भगत साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे. KGPL आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो. आता फलंदाजांना षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. ज्याप्रमाणे धावसंख्या फक्त 20 धावा फलकावरती आहे. ओनली 20 रन्स. काही कमबॅक केलंय. राहुल पाटील यांची गोलंदाजी कमी गतीने. हितेश पाटील अशा गोष्टींमध्ये माहीर आहेत. समीरने काही झेल टिपला असं म्हणतात ना, की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. टिपला चांगला झेल आणि संपला महेंद्रजी मोरे यांचा खेळ. गॉन. धन्यवाद. या आपल्या स्पर्धेला प्रेक्षक म्हणून आणि पाहुणे म्हणून लाभलेले आमच्या महागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय भगवानजी भगत सरांचं आगमन झाले. मी राजेशजी पाहुणे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्री बाबरावजी भगत साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय बाबुरावजी भगत साहेब, आदर्श सरपंच, म्हणजे कोकणी सामनाची संघाची कुठेही मॅच असू द्या, हे व्यक्तिमत्व नेहमीच टीमला पाठिंबा देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असे व्यक्तिमत्व असावेत. क्रिकेटचे पाठीराखे खूप काही सांगून जातात. असं म्हणतात ना, की फक्त क्रिकेट एक संघ खेळत नाही,
क्रिकेट फक्त 11 खेळाडू कधीच खेळत नाही, तर क्रिकेट खेळतात तो त्यांचं संपूर्ण गाव, त्यांचे संपूर्ण पाठीराख आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय बाबूरावजी भगत साहेब आपलं कोकणेरगड प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता 7 चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. आता प्रत्येक चेंडू षटकारांसाठीच पाठवावा लागेल. हेच समीकरण या मॅचचं आहे. 7 मध्ये 40, 1 चौकार, 6 षटकार. बोलणं सोपं आहे, करणं फार कठीण. 2 परम मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा होते तेव्हा हितेश पाटील यांना लवकरात लवकर बाद केलं होतं. परंतु यावेळेस आपण जर बघितला तर आणखीन एक चांगलं षटक जे पाहायला मिळालं आहे. चांगली गोलंदाजी हितेश पाटील यांनीही केले. 12 चेंडू हाताळलेत, धावा खर्च केले 11, 2 विकेट्स त्यांनीही मिळवलेत. जेव्हा जेव्हा दुसरी संधी मिळालेली आहे तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं ते करताना पाहायला मिळालेत. धन्यवाद. गिनोली गावचे सुपुत्र आणि लीगसाठी नेहमी सहकार्य करणारे आमचे मित्र श्री धीरज पाटील गिरनोली, आपण व्यासपीठाकडे यायचंय. कोकणेर प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो. श्री धीरज पाटील गिरनोली, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आता 6 चेंडू आहेत आणि समोर आव्हान आहे 40 धावेचं. 6 बॉलमध्ये 40 धावा होतील का, हेच देखील पाहायला मिळेल. यतीन पाटील, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि पहिलाच बॉल 6 धावेंसाठी उडवला आहे. आलाय KGPLचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद DJ, थँक्यू व्हेरी मच. पहिला बॉल षटकार आलाय. 5 मध्ये 34. हे समीकरण या मॅचचं आहे. क्रिकेट आहे, इथे काहीही घडू शकतं, हे देखील आपण पाहिलंय. एनिथिंग हॅपन इन अ क्रिकेट. करण मडवीला कोण विसरेल. 6 बॉलमध्ये 43 धावा त्यांनीही केल्या होत्या कल्याण ग्रामीणमध्ये. अप्रतिम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय आणि ज्यांनी आम्हाला यूट्यूब सौजन्य केले गेले असे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय जयजी प्रकाश पाटील साहेब कुकडे, प्रोप्रायटर आरोही फॅमिली रेस्टॉरंट गुंडले चे मालक आहेत आणि स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे मालिकावीर सायकल पाहायला मिळते आणि ही सौजन्य केलेले आहे सन्माननीय राहुलजी डोंगरे साहेब कुकडे यांच्याकडून. 29 धावा, येथून फक्त औपचारिकता म्हणावी लागेल. खोलवट टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळाला, 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळते. आता इथून देखील धावा कराव्या लागतील, कारण जेव्हा आपण टॉप 4चं समीकरण पाहतो तेव्हा मात्र कधी कधी नेट रन रेटमध्ये आपल्याला 2 ते 3 धावा कमी असतात आणि आपण पाठीमागे राहतो. म्हणून एक एक धाव लाख मोलाची आहे. जेव्हा जेव्हा आपण फॉर्मॅट क्रिकेट खेळतो, लीग फॉर्मॅटचं क्रिकेट असतं, पुढे येऊन अटॅक करण्याचा मूड होता, सरळ बॅटचा वापर केला गेला. ऋषिकेश पाटील त्या ठिकाणी या पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीनं स्टॉप केलं बॉलला आणि धावसंख्या 32 धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहे. मोठ्या मार्जिननं आत्तापर्यंत हा सामना आपल्या नावी करताना जे पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा जो आपण बघितला, जी मेडन ओव्हर हाताळली, तदनंतर मात्र हितेश पाटीलांचा रोल अप्रतिम पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने यावेळेस समीर हेमंत पाटील यांना आपण पाहत आहेत फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डिंग करताना. आदित्य मेघवाल यांना पण पाहत आहेत ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय समीरजी पाटील सरांच्या त्यांनी सांगितलं, समीरजी पाटील सरांनी, की आदित्य आपल्याला 2 दिवस द्यायचे आहेत आणि त्यांनी आमंत्रित केलं गेलं आणि चांगलं गुणलेखन त्यांचं आपण पाहिलं आहे पहिल्या सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये. आणि यावेळेस यश विजय पताका रोवली गेली. मोठ्या मार्जिन 28 धावांनी हा सामना नावी केला गेला. प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या टीमने अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. प्रज्वल स्मृती कुकडे, पुढील सामन्यामध्ये आपल्याला कमबॅक करावं लागेल.